शाळा. ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कितीही असला नोकरीचा लळा तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता. मोबाईलवरील व्हॉट्सॲप फेसबुकपेक्षा मैदानी खेळाचा थाटच मोठा होता. हरवलो आहे शहरात सुख मिळवण्यासाठी, पण मित्रा आपला तो काळच बरा होता. आपला तो काळच बरा होता. माझी शाळा. सुंदर माझी ही शाळा. मला लागला पहा लळा. गुरुजी शिकवतात पुस्तक, त्याने सुधारते माझे मस्तक. शाळा नाही घरापासून दूर, सुट्टीत लागते मनात हुरहुर. शाळेमध्ये भव्य पटांगण, जणू माझे आहे अंगण. मैदानात खेळतो विविध खेळ, कळत नाही कसा संपला वेळ. वर्गासमोर आहे झाड मोठे, तशी सावली मिळेल का कोठे. शाळेची मज्जा घरी येत नाही, सुट्टीच्या दिवशी मला अजिबात करमत नाही. शाळा. शाळा म्हणजे एक आठवण, मनाच्या गाभाऱ्यात साठवलेली. शाळा म्हणजे एक अनुभव, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येणारा. शाळा म्हणजे एक मंदिर, यशाच्या शिखरावर नम्रतेची पूजा शिकवणारे. शाळा म्हणजे गुरु, पावलोपावली बळ देणारा, जगणं घडवणारा. शाळा म्हणजे शिस्त, आयुष्याला वळण देणारी, जगण्याला अर्थ देणारी. शाळा म्हणजे माहेर, पुन्हा पुन्हा यावेसे वाटणारे. शाळा म्हणजे एक गोड नाते, सगळ्यांनाच बांधून ठेवणारे. शाळा म्हणजे एक साठवण, मोजमोजेची, आनंदाची, कधीही न विसरता येणारी. आठवतो का तो प्रत्येकाच्या शाळेचा पहिला दिवस. नवीन वर्ग, नवे कपडे, नवे दप्तर, सर्व काही किती नवीन असायचं. जणू पहिल्या दिवसाच्या शाळेचा तो दिवस दरवेळी किती खास असायचा. नवे शिक्षक, नवे मित्र, सारं काही किती गमतीचं असायचं. किती प्रश्न असायचे त्या बाळमनी सुंदर चित्रासारखं जणू. आणि हा आठवतो का पहिल्या दिवशीचा पहिला निबंध, शाळेचा पहिला दिवस. खरंच किती वेगळं आणि सुंदर जग असायचं ना बालपणी. ना कसली भीती, ना काही ताण, फक्त मस्त जीवन असायचं. आता खरंच ते दिवस किती सुंदर वाटतात, जणू पुन्हा नव्याने जगावेसे. आणि आता मोठे झालो आपण, सर्व नोकरीवाले झालो. आजही कधी कधी गुणगुणत असते पावसात एरे एरे पावसा गाणं. हरवून जाते त्या जुन्या क्षणात, पुन्हा जगावे यासाठी. शाळेचा पहिला दिवस. माझ्या लेकीच्या शाळेचा पहिला दिवस आजही आठवतो. नवीन बॅग, नवीन युनिफॉर्म, नवीन डब्बा, नवीन वॉटर बॉटल. मी आनंदाने खुश तर लेक माझे संभ्रमात. आई कुठेतरी सोडणार एवढंच तिला कळलं होतं. आईला सोडून राहायचे जीवावर तिच्या आलं होतं. मनामध्ये भीती होती, आई काही ऐकणार नव्हती. डोळे भरून आले होते, सांगू कसे समजत नव्हते. शाळेत अनेक जण रडत होते, काय करावे कळत नव्हते. त्यांना रडताना पाहून लेकींनीही पोकाळ पसरले होते, अन मला अजूनच गच्च पकडले होते. तिला हुमसूम रडताना पाहून माझेही मन हेलावले होते. टीचरांनी मला जायला सांगितले. एकदाही मागे न बघता मन घट्ट करून मी घरी परतले. तिची मात्र शाळेच्या टीचरांची गट्टी जमली. दुसऱ्या दिवसापासून ती स्वतःहून शाळेत जाऊ लागली. मीही मग हुश केले, टेन्शनमधून मुक्त झाले. मिळालेल्या वेळेचा उपयोग स्वतःसाठी करू लागले.
थोडा वेळ का होईना माझी सुटका झाली होती. आई पण निभावणे सोपे नव्हते याची कल्पना आली होती. मात्र कधीकधी वाटते या शाळाच नसत्या तर. शाळेचा पहिला दिवस. उद्या होणार शाळा सुरू म्हणून आजच दप्तर भरायचो. गणवेश नवीन भेटणार म्हणून उत्सुकतेत राहायचो. वेगवेगळी नवीन पुस्तके भेटणार आज याचा आनंद तर वेगळाच असायचा. पुस्तकातील चित्र पाहण्यात मात्र 4 दिवस मग्न असायचो. सरले दिवस एवढ्या लवकर काही समजलंच नाही आणि जिम्मेदारीचे दप्तराचं ओझं पाठीवर पडलं हेच काही कळलं नाही.